नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? चला तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. तर इथे आज होता रविवार, तर रविवारचं माझं रूम साफ करणं चालू होतं. खूप धूळ आणि झुरळ झाली होती किचनमध्ये जरा, तर तेच सगळे म्हटलं चला आज दीदीचे पप्पा होते घरी, रविवारची सुट्टी होती, तर मग तेच साफ करून आम्ही घेत होतो. तर हे बघा सगळं साफ करताना एवढ्या मोठ्या बांगड्या घरामध्ये आहेत, हे मला आत्ताशिक दिसलं आहे, तर सगळ्या जमा करून ठेवल्यात. तरी अजून माझं घ्यायचं काम चालूच असते, बांगड्या वगैरे काही काही घेतच असते. आता संक्रांतीसाठी मी नवीन बांगड्या घेतल्यात 2 डझन. तर जाऊ द्या, ते मग सगळं ठेवून दिलं. आता सगळं किचनमधलं सामान पुढच्या घरामध्ये नेलं, डब्बे वगैरे सगळे घासून घेतले, कारण आम्ही रोडवर राहतो तर खूप धूळ बसते आमच्या डब्यावर, भांड्यावर, रॅकवर, सगळीकडे धूळच धूळ होऊन जाते. आणि दरवाजा लावेल बी असलं ना तर आपल्या खिडक्या थोड्याशा उघड्या असतात ना, त्याच्यातून धूळ येते आणि ती खूप डब्यावर याच्यावर किचनमध्ये पुरी धूळच बसून जाते. तर म्हटलं चला ते बी साफ करणं होऊन जाईल. तरी बघा दीदीचे पप्पा असे सगळे हिट आणून झुरळ मारून टाकत होते, कारण की झुरळ घरामध्ये नसले पाहिजे, तर बिलकुल आवडत नाही आम्हाला मी ते. तर म्हटलं चला बाबा आपण एकदम साफ करून घेऊयाच पहिलं. तर सगळे मग असं आम्ही हिट मारून घेतलं मस्त घरामध्ये, किचनमध्ये सगळीकडं. आणि बघा खाली आता इतका राडा झाला होता ना, तर म्हटलं चला आता राडा एकदा उचलून घेऊया. पुरा दिवस आमचा किचन आणि पुढचं रूम हे साफ करण्यामध्येच गेला रविवारचा. नाही तर आम्ही रविवारचं काही ना काही प्लॅन करत असतो, पण या रविवारी आम्ही हेच घरातलं साफसफाईचं प्लॅन केला होता. तर मग म्हटलं चला तेच करून घेऊ. तर हे बघा डबे सगळे मग घासून म्हटलं चला आता पुढच्या घरामध्ये ठेवूया. ही चिल्लर पार्टी होती सगळी हाताखाली, त्यांनाही घेतलं, कारण की डबे घासून मी त्यांच्याकडं पुसून देत होते. आणि मग हे किचनमधले जे आहेत ना हे खाणे डबे ठेवायचे, यांनाही चांगलं पुसून घेतलं, निरमा वगैरे टाकून सगळं घासून घेतलं. आणि बघा एकदम स्वच्छ असं करून लावून दिलं. आणि मग हे बघा पुढची रूम बी साफ करून घेतली. मशीन टी व्ही खाली होत्या, ह्या बी बाजूला लावून घेतल्या इकडं. आणि मग एकदम आता पुढचंही रूम साफ केलं, किचनमधलंही साफ केलं. खूप दिवस झाले मी मशीन चालूच केलेली नाही आहे. आता मला ब्लाऊज शिवायला म्हणजे चालू करायचं आहे, तर लवकरच मी ब्लाऊज बी शिवणार आहे, कारण की खूप दिवस झाले ना मी शिवलेच नाही आहे. तर हे बघा इकडे बी सगळं साफ करून घेतलं आहे. आता चला किचन दाखवते. तर किचनमध्ये बी आमचे ड्राम वगैरे सगळे घरातच असतात ना, त्या किचनमध्येच बाहेर ठेवायला जागा नाही, तर त्यामुळे मग हे बघा आता किचन बी सगळं आम्ही असं साफ करून घेतलं आहे. डबे वगैरे सगळे जिथले तिथे सगळं ठेवून दिलं आहे. गॅस, किचन वाटा जिथं काय असेल तिथं सगळं असं हीट मारून एकदम क्लीन करून घेतलं होतं. चला मग भेटूया असंच एखाद्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. आवडला असेल तुम्ही तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि माझा टायमिंग बदलला आहे आता व्हिडिओ टाकायचा. मी 12च्या पुढंच व्हिडिओ टाकत असते, आणि एक संध्याकाळी 5च्या म्हणजे 4च्या पुढे. बाय.